हिंगोली जिल्ह्यातील धनंजय सोनुनेंच्या डोळ्यात पुत्रवियोगाचं दुःख दाटून आलंय। धनंजय हे हिंगोली जिल्ह्यातील फाळेगावचे रहिवासी। वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या धनंजय आणि दीपालीच्या संसार वेलीवर 6 दिवसांपूर्वीच एक फूल उमललं होतं। पण अपत्य जन्माचा आनंद फार काळ टिकला नाही। मूल श्वसनाचा दुर्धर आजार घेऊनच जन्माला आलं होतं। अकोल्यात करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारानंतरही मूल वाचलं नाही। लहानग्याची जीवन जगण्यासाठीची धडपड अखेर थांबली। धनंजय आणि दीपालीवर दुःखाचा डोंगर कोसळला। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर पूर्णतः कोलमडलेल्या धनंजय आणि कुटुंबियांच्या मनातील सामाजिक बांधिलकी मात्र जागृत होती। आपला मुलगा तर गेला, पण दुसऱ्या चिमुकल्याला तरी जग दिसावं या भावनेनं त्याच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला। अकोल्यातील ऑर्बिट रुग्णालयात नेत्रदानाची शस्त्रक्रिया पार पडली। आपण त्याला नेऊन हे करणारच आहे समोरची प्रोसेस। मग ते वाया न जाता डोळे जे आहेत ते दुसऱ्याच्या उपयोगात जर आले तर चांगलंच आहे। त्याच्यामुळं डोनेट करण्याची इच्छा प्रकट झाली। मुलाच्या आईला सांगितलेलं नाही आहे, पण ती एज्युकेटेड असल्यामुळं तिला समजवल्याच्या नंतर ती समजून जाईल। धनंजय आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खंबीर निर्णयाला साथ दिली आहे ती अकोला नेत्रदान आणि नेत्ररोपण संशोधन केंद्रानं। गेली अनेक वर्ष हे केंद्र नेत्रदानाचं काम करतंय। शेकडो नेत्रहीनांना त्यांच्या कामातून दृष्टी मिळाली आहे। पहिल्यांदा फक्त 5 दिवसाच्या मुलाचं नेत्रदान या ठिकाणी झालेलं आहे। 2 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंतचे जे नेत्रदाता आहेत ज्यांनी मरणोत्तर निदान केलं आहे, अशी लोकांची संख्या आमच्याकडे 2300ची आहे। आपल्या 6 दिवसांच्या चिमुकल्याच्या मरणाचं दुःख उरात दाबत इतरांच्या आयुष्यात उजेड पेरणाऱ्या धनंजय आणि त्यांच्या कुटुंबियांचं हे पाऊल नक्कीच क्रांतिकारी म्हणावं लागेल। झी मीडियासाठी जयेश जगड, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।